हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। त्या 70,000च्या स्कूटीनेच घडवला इतिहास। पलूसमध्ये विरोधकांच्या टीकेला काँग्रेसचे रोड शो स्टाईल उत्तर। पलूस नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले यांनी 1349 मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले आहे। ही निवडणूक केवळ राजकीय संघर्षासाठीच नव्हे, तर प्रचारादरम्यान गाजलेल्या एका स्कूटीच्या मुद्द्यामुळे ऐतिहासिक ठरली आहे। संपूर्ण निवडणूक काळात सौ संजीवनी सुहास पुदाले आणि त्यांचे पती काँग्रेस नेते सुहास पुदाले हे दोघेही एका साध्या 70,000 रुपयांच्या स्कूटीवरून फिरून मतदारांच्या गाठी भेटी घेत होते। त्यांच्या या साधेपणाची चर्चा सर्वत्र असतानाच विरोधकांनी यावरूनच त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। 70,000च्या स्कूटीवरून फिरणारे हे उमेदवार पलूस शहराचा विकास काय करणार, अशी जहरी टीका एका विरोधी कार्यकर्त्याने जाहीर सभेत केली होती। ही टीका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती। विरोधकांच्या या विधानाला उत्तर देताना काँग्रेसने प्रचारातच स्पष्ट केलं होतं की आमचे उमेदवार हे सर्वसामान्य जनतेत मिसळणारे आहेत आणि ते जनतेच्या सुखदुःखाशी जोडलेले आहेत। महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्यांना सामान्य माणसांचे प्रश्न कधीच कळणार नाहीत, असा पलटवार काँग्रेसकडून करण्यात आला होता। अखेर मतदारांनीही साधेपणाला कौल देत संजीवनी पुदाले यांना मोठ्या बहुमताने विजयी केलं। विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या टीकेचा वचपा काढण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली। ज्या स्कूटीची विरोधकांनी खिल्ली उडवली होती, ती स्कूटी एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवून फुलांनी आकर्षकरित्या सजवून तिची संपूर्ण शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली। विजयाचा गुलाल उधळत असताना ही सजवलेली स्कूटी संपूर्ण पलूस शहरात आकर्षणाचे केंद्र ठरली होती। ज्या गाडीवर टीका केली तिनेच विजयापर्यंत पोहोचवलं, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। ही मिरवणूक म्हणजे केवळ विजयाचा आनंद नसून विरोधकांच्या अहंकाराला सर्वसामान्य जनतेनं दिलेलं चोख प्रत्युत्तर असल्याची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात रंगली आहे। राजकारणात महागड्या वाहनांपेक्षा जनतेशी असलेले नाते जास्त महत्त्वाचे असते, हेच या निकालाने अधोरेखित केलं आहे।